मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 27. तिन्ही सांज झाली होती. भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता. घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता. सावल्या लांबत होत्या. सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती. अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता. किरणातील प्रखरता शीतल होऊन ती उगीच धडपड करीत होती. रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता. उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती. पाखरं आपापल्या घरट्यापुढे येऊन बसली होती. त्यांनी किलबिलाट आरंभला होता. आपली तीक्ष्ण नखं मुठीत धरून रानमांजरं त्या पाखरांवर टपली होती. खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता. हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होती. गाव घरांचा ढीग भासत होता आणि त्यांच्यावर धुराचे ढग तरळत होते. नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या आकाशावर निद्रावश झाली. चराचर लुप्त झालं. दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली. सर्वत्र बिकट काळोख दाटला. फकीरा, मुरा, पिरा, सावळा, बळी, साधू एका जाळीत येऊन सावध बसले. घमांडी येणार होता. त्यानं लवकर यावं असं त्यांना वाटत होतं. त्याचबरोबर पाठलाग करणाराचा अंदाज नव्हता. कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता. त्यात तो कडव्या नागासारखा बाबरखान फौजदार कुठं केव्हा वार करेल याचा नेम नव्हता. एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला. कानुसा घेऊ लागला. तोच तायनू म्हणाला, धनगराचं मेंढरू लांडग्यानं पळवलं असेल. आणि थोड्या वेळानं एक माणूस त्यांच्याच रोखानं येताना दिसला. सावळा पुढवून ओरडला, कोण आहे ती? मी आहे घमांडी. घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या. मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला, खाली गडबड कसली झाली? बाबरखान परतला. हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या उरावरचं ओझंच जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मनं क्षणात उल्हासित होऊन हसू लागली. परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला, हा बाबरखान परतला का? का म्हणजे? सावळा म्हणाला, साप माणसाला भीतो आणि माणूस सापाला टरकतो, तसंच आहे. मग ते सर्व घमांडी भोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला. घमांडी म्हणाला, बाबरखान, बापू खोत, चौगुला, कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढले. आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरलेला नेली. पंतासनी बी छावणीचं बोलावणं आलं होतं. ते जाणार होतं. कुणाकुणाला अटक झाली? फकीरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला, एकूण एक माणूस नेले. दौलू आबा, राधा आई, म्हातारी आई आणि सरू काकू. म्हणजे मागवाड्यात औषधाला माणूस ठेवला नाही. म्हणजे सारी माणसं नेली? बळीनं आश्चर्यानं विचारलं. एक माणूस नाही मागवाड्यात, घमांडी म्हणाला, आणि दारकोंड केला या. समध्या दारासनी बाबळीच्या काट्या लावून पार दारं कुडल्या ती. ढोरं उपाशी मरत्यात. मग घात झाला. भुरा तळमळला. घात? घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला, सरकारी शिपाई मुंगेवणी पसरलाय. दिसल त्याला अटक करते. जो तो म्हणतोय फकीरानंच खजिना लुटला. हे ऐकून सर्व गंभीर झाले. फकीरा उदास झाला. तो खिन्नवून म्हणाला, घरटच मोडलं माझं. इचवाच्या पेवात पडलोय. आता पुढं काय? एकाएकी त्या जाळीतलं वातावरण तापलं. फकीराच्या डोळ्यापुढं अटक करून नेलेली राधा, दौलती, राही, सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या. म्हातारी कोतारी बायका पोरं काय करत असतील? फकीराला सरकारच्या या करणीची चीड आली होती. तो उद्विग्न होऊन म्हणाला, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? मुरा उत्करला आणि फकीरा मुराला म्हणाला, अण्णा, आत्ताच्या आत्ता तुम्ही कुमजाला जायचं आणि सत्तूला गाठून त्याला हे सारं सांगायचं. नेरल्याची छावणी मारूनच काढली पाहिजे. बरं, आणि काय करू? मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, कंच्या दिशेने कंच्या वेळेला सत्तू छावणीवर येणार ते पक्क करा. म्हणजे
आपण बी त्या वेळेला आपली माणसं जाऊन छावणीला भिडायचं आणि छावणीच काढायची मारून. आता दुसरा इलाजच नाही. मरण हे येणारच आहे. एवढंच की ते आलं तर वाईच तरी लवकर येईल. पण म्या परत कुठे यायचं मुलाने विचारलं. आणि फकीरा म्हणाला, आता रातोरात दौड मारा. सत्तूला भेटून समज ठरवून उद्या रातचं 7 दऱ्यात या. तवर मी इकडं समजी तयारी करून वाट बघतो. असं म्हणून त्यानं आकाशात नजर जुगारली. निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. चांदण्यांचा रुपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसांडत होता. ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता. आज युगानुयुग त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी अचल बसून अमोल सहाय्य केलं होतं. तो देशभक्तांचा अग्रणी, तो मराठी शाहिरांचा स्फूर्तिदाता आज जणू फकीराचा शब्द ऐकत होता आणि गालात हसत होता. त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना आक्रमकांना गारद केलं होतं. तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्याद्री आज भलताच शांत आणि गंभीर भासत होता. कुमसेला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला. मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली. दोघे कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला. मारा दौड, फकीरा म्हणाला. वकूत कवा तरी येतो आणि तो आलाय तर तो आला तरी राहत नाही. छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका. मी बी बसत नाही. बरं तो बाबर खान पाठीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो. जावा आता. उद्या लांब नाही, जपून. भरकन मुरानं लगाम ओढला. त्याचं घोडं जळयाड झालं आणि उसळून दौडू लागलं. त्याच्या टापाने जंगल जागं झालं. जणू त्या सह्याद्रीचं विशाल हृदय धडधडत होतं. फकीरा कान लावून उशीर ऐकत उभा राहिला. हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला. आपण कुठं निघालो आहोत याचा कोणालाच पत्ता नव्हता. अर्धा डोंगर उतरल्यावर खंडूशी रामोशी म्हणाला, कुठं जायचं आपण? नाईक, कुठं जायचं हे मला परत विचारू नका. फकीरा किंचित चिडक्या सुरात म्हणाला, आज मी वाऱ्यावर पाचोळा असं म्हणू नका. रामोशी आवाज चढवून म्हणाला, हातात शिर घेऊन फिरणाऱ्यांना पाचोळा होऊन चालत नाही. खरं आहे नाईक. गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, मी हादरलो. हादरू नका, खंडू म्हणाला. टाचारूतून लढता टाचावर मरूया. शाबास, फकीरा म्हणाला. मरूया. नेरल्याच्या माळाला आमची आबरू, आमची अवलाद, आमची आई कृष्णा दावणीला बांधणाराची छावणी कापून काढीत मरूया. आपण मरू, पण हे मुलूक मरणार नाही, हे डोंगर मरणार नाही, झाडं ही माती ह्यासने मरण नाही. बोलता बोलता ते डोंगर उतरले. सूर्य मावळत आला होता. गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणी बाहेर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले. एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता. चालता चालता पंतांनी वळून पाहिलं आणि दौलतीनं हाक मारली. गावकरी, मी दौलती हात आहे. पंत नकळत वरून दौलतीकडे गेले आणि त्याच्या पुढं निश्चल उभे राहिले. हजारो लोकांच्या दावणीत दौलती बांधलेला होता. राधाबाई, म्हातारी राईबाई, तरुण सरू, आपल्या गावची ती सारं मागून पंतांना ती मांग पाहून पंतांना बडबडून आलं. ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, आलिया भोगासी असावे साधारण. मी साहेबांशी बोलून पाहिलं, परंतु फकीरा हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलीस ठेवला आहे. सोडणार नाही असं म्हणतात. दौलती धन्य तुझी किती दौलती म्हणाला तो सोडणार नाही असं म्हणतात. दौलती धन्य तुझी किती घाव घेणार राहणार तू. खरंच तू वज्रदेही आहेस. आबा, दौलती कापड्या सुरात म्हणाला, ही माझी नाचून कैद आहे. तिच्या पोटात बाळ आहे, ते बी कैदी आहे. ही सारी म्हातारी पोरं साऱ्यासनी हे दिस यावं असं काय पाप केले मी. आता रडू नका, पंत म्हणाले. फकीराची भेट घेऊन त्याला सांगतो. नका नका, राधा केविलवाणा चेहरा करून म्हणाली. आम्ही असं मरू, पण त्याला म्हणावं तू हजर होऊ नका. हो हो नका, दौलती म्हणाला. आमचं काय उरलंय, पण बाबूंना हजर व्हायला नका. आमची काळजी करू नका म्हणावं. दौलती राधा बोलत होती. राई खाली मान घालून रडत होती. सरूचे डोळे रडून सुजले होते.
तो प्रसंग तिला नवाच होता. पंत निघाले तेव्हा सरूनं त्यांच्या पायापुढं बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरणानं डोळे पुसले. जावा, दिस बुडल, दौलती मिशा सळकरीत खणखणीत आवाजात म्हणाला. पंत घरी आले, परंतु आज त्यांना कशाचंच बरं वाटत नव्हतं. ते आज जेवलेही नाहीत. नेरल्याच्या बाणाची ती माणसांची स्थिती, ते हाल, तो अन्याय यांनी त्यांचं मनच विटलं होतं. या राज्यात एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना मान्य नव्हतं. आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत असं त्यांना वाटत होतं. लगीला लटकणारा कंदील शांत जळत होता. सोप्यात पंत एकटेच बसले होते. सर्वत्र सामसूम होती. निम्मी रात्र होत आली होती. पंत उदास होत होते. त्यांच्या पल्लेदार करड्या मिशा पिंजरल्या होत्या. ते उघडेच बसले होते. आज आपणास झोप येणार नाही याची त्यांना कल्पना आली. आपल्याला फकीरा कसा भेटणार हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता. इतक्यात अंगणात पावलं वाजली. पंत चमकून पाहू लागले आणि बापूखोत आणि त्यांचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले. त्यांना पाहून पंतांना आश्चर्य विचारलं. त्याने विचारलं, असे अपरात्री इकडं कुठं? तुमच्याकडंच, खोत म्हणाला. मांग लोकांनी सोडावं म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलं. खोटं, पंत म्हणाले. सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलवलं होतं, त्याप्रमाणे मी गेलो होतो. असं कसं? खोत म्हणाला. ठीक, आता पुढं मागं तशी रदबदली करू नका, कारण त्यासनी मदत करू नका एवढंच आमचं सांगणं. मी कुणाचं सांगणं ऐकत नाही, पंत एकदम चिडून गरजले. मला विनंती करा, सांगणारे तुम्ही कोण आणि कुणासाठी रदबदली करावी की नाही हा प्रश्न माझा आहे. पंत ऐका, रावसाहेब पाटील गुरकला. असं तरकुटू नका. ही गाव पांढरी माझी आहे. ह्या पांढरीत नांदायचं असेल तर सरळ नांदा, नाहीतर काय करणार? पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला, आम्ही तुम्हासनी सरळ करू. मित्रांनो, पुन्हा गावगंडी कुठल्या वळणावर येऊन ठेपते याचं पुन्हा उदाहरण लोकशाहीरांनी या कादंबरीत आपल्या समोर केलं आहे. शेवटी समाजामध्ये काही विषवल्ली असतात, काही विकृती असतात आणि त्यांना स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही दिसत नाही. आणि एकूणच हा प्रकार हा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. मात्र संघर्ष आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला फकीराची मानसिकता जाणून घ्यायला हवी. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.